महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्रीकरणाचं समीकरण जुळतंय। असं असतानाच उद्धव ठाकरे यांची मात्र काँग्रेस कोंडी करत असल्याचं पाहायला मिळते। एकीकडे काँग्रेसचे काही नेते मनसे सोबत नकोच असं म्हणत असतानाच काँग्रेसमधील काही नेते मात्र आम्ही भाजपला हरवण्यासाठी मनसेला सोबत घ्यायला तयार असल्याचं सांगतायत। तर दुसरीकडे मनसेचे नेते मात्र काँग्रेसवर पलटवार करताना पाहायला मिळतात। पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून नेमकं काय प्रकरण आहे। ठाकरे बंधूंची जवळीक काँग्रेसला पटेना। उद्धव ठाकरे यांची काँग्रेसकडून कोंडी करण्याचा प्रयत्न। मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसमध्ये मतभेद। एकीकडे ठाकरे बंधूंची जुळत असलेली गणितं काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड, भाई जगताप, हर्षवर्धन सपकाळ यांना पचणी पडत नसल्याचं चित्र आहे। सुरुवातीपासूनच हाणामारी करणाऱ्या आणि संविधान न पाळणाऱ्या मनसेबरोबर आम्ही जाणार नसल्याची भूमिका हे नेते घेत आहेत। मात्र वडट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर आम्ही मुंबई महानगरपालिकेची बात करत असल्याची सावरासावर वर्षा गायकवाड करताना पाहायला मिळाल्या। जात, धर्म, प्रांत आणि भाषेच्या नावावर जे विवाद चालू आहेत आणि मुंबईकरांच्या मूळ प्रश्नाला जे आहे ते बगल देण्याचं काम चालू आहे। आमचं म्हणणं आहे की मुंबईच्या प्रश्नावरती जे आहे ते या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे। द्वेष पसरवण्याचं काम काही शक्ती करतात, त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। आम्ही जोडण्याच्या गोष्टी बोलतो, आम्ही तोडणाऱ्या लोकांबरोबर जाऊ शकत नाही। आणि कोणालाही हाणामारी करणं, मारणं, कोणाचं दुकान तोडणं ही काँग्रेसची कधी भूमिका नाही। काँग्रेसची भूमिका ही सर्वांना जोडण्याची आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची। समविचारी पक्षांची आमची त्या ठिकाणी बोलणी चालू आहे। तर दुसरीकडे शरद पवार यांना मनसेबरोबर जाऊ नका हा विनंतीपर सल्ला देण्यासाठी वर्षा गायकवाड शरद पवार यांची भेट घेताना पाहायला मिळाल्या। मात्र राजकारणातील जादूची कांडी फिरवणाऱ्या शरद पवारांनी मनसेसोबत असली तरी भाजपला टक्कर देणे सोपे जाईल अशी वर्षा गायकवाड यांची समजूत काढल्याचं सांगितलं जातंय। शरद पवार आणि वर्षा गायकवाड या दोघांची भेट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार मात्र भाजपाचा सामना करण्यासाठी मनसेबरोबर एकत्र जाण्याचे वक्तव्य करतात। त्यामुळे शरद पवार यांनी विजय वडेट्टीवार यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा भाकरी फिरवली की काय अशी शंका येते। काही ठिकाणी मनसेबरोबर आमच्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये आघाड्या बनवून ते पुढे गेलेले आहेत। त्यांना वाटतं की ते भाजपला हरवायचं आहे तर आपण पुढे जाऊ। काही ठिकाणी लोकांनी ठरवलं की नाही जायचं, आम्ही स्थानिक पातळीवर सोडला आहे। पण पवार साहेबांची भूमिका नक्की सकारात्मक आहे, त्या संदर्भात थोडासा विचार झाला पाहिजे अशी आमच्या लोकांची भूमिका आहे। या संदर्भात चर्चा सुरू आहे। दुसरीकडे मनसे मात्र काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही निमंत्रण दिलं नाही, काँग्रेसचे नेते हे अमिबा आहेत। विजय वडेट्टीवार यांचा पाय तिसरीकडे चालतो तर हर्षवर्धन सपकाळ, वर्षा गायकवाड आणि भाई जगताप यांचे पाय दुसरीकडेच वळतात। मेंदू मात्र काम करत नाही अशी टीका करताना पाहायला मिळाले। वडेट्टीवारांचा पाय म्हणतो असं करूया, वर्षा गायकवाडांचा पाय म्हणतो असं करूया, भाई जगतापांचा पाय अजून तिसरीकडे चालतो, असलम शेखचा पाय चौथीकडे चालतो। मेंदू कोणाकडे? पाय सगळ्यांचेच चालतायत, मेंदू कोणाचा चालणार आहे? आमचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग नाही। आम्हाला अजूनपर्यंत कोणाचाही अधिकृत प्रस्ताव कोणाच्याही मेंदूकडनं आलेला नाही। हे जे काय बोलतात ते अमिबाचे पायच बोलतायत। ते आमच्याकडे ठोस प्रस्ताव आहे, त्यावेळेला योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील। या सगळ्या राजकीय गणितामध्ये मतदारांचे गणित देखील बांधावे लागते। त्यामुळे कदाचित मनसे बरोबर आघाडी करताना मुस्लिम आणि परिप्रांतीय मतदार दुखावले जातील अशी भीती काँग्रेसला वाटत असावी आणि म्हणूनच काँग्रेस मनसे बरोबर युती करण्यास तयार नाही अशी चर्चा रंगलेली पाहायला मिळते। अमिबा कसं तग धरतो हे विज्ञान सांगतं आणि रंग कसा बदलला जातो हे राजकारण सांगतं। त्यामुळे प्रत्येक निवडणुकीमध्ये आव्हानं पाहून घाबरून सरड्यासारखे रंग बदलण्यापेक्षा काँग्रेस पक्षाकडे अमिबासारखी तग धरून आव्हानं झेलण्याची क्षमता आहे, एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे। मनभेद नाही मतभेद आहेत असं म्हणत राजकीय पलटवार अनेक स्थित्यांतर घडताना गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने पाहिली आहेत। विचारसरणी बाजूला ठेवत खुर्ची कशी मिळवता येईल याकडे सगळ्या पक्षांचं लक्ष लागलेलं आहे। आता आगामी निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची जवळीक होते का आणि काँग्रेस यावर आता काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष असेल। भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा.